आम्ही ई-केवायसी केले, पण त्यांनी फक्त आधार आणि मोबाईल लिंक आहे की नाही हे तपासले. मग सरकारने यातून नेमके काय व्हेरीफाय केले, कोणी सांगेल का? पोर्टलवर लाडकी बहीणचा हप्ता का थांबलाय हे त्यांनी निदान आम्हाला कळवावे. आम्हाला कारण जाणून घेण्याचा अधिकार आहे. आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत. फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील. नमस्कार लाडक्या बहीण भावांनो, सण आणि उत्सवाचं औचित्य साधून सरकारकडून वेगवेगळ्या घोषणा करण्यात येतात आणि त्यातच मग पुन्हा जी काही लाडकी बहीण आहे तर लाडक्या बहिणीच्या संदर्भात सुद्धा कधी 3,000, कधी 4,500, कधी 2,100 रुपये, कधी कर्जमाफी अशा घोषणा सरकारकडून करण्यात येतात. मात्र सरकारकडून घोषणा कमी आणि माध्यमांकडून बातम्या जास्त असा हा प्रकार सध्या जिकडे तिकडे सुरू आहे. आणि ह्या बातम्या देत असताना आपल्यातलीच काही बैताड बेलनी या चुकीच्या, खोट्या आणि विपर्यस्त बातम्या देऊन तुमची, आमची, गावखेड्यातील शेतकऱ्यांची, गोरगरिबांची, महिलांची, अडाणी महिलांची फसवणूक, दिशाभूल करत असतात. ही एक वस्तुस्थिती आहे. मात्र या माध्यमातून लाडक्या बहिणी ह्या त्रस्त, परेशान झालेल्या असताना त्या 1,500 रुपयाची अगदी देवासारखी वाट पाहत असताना दररोज बातम्या येतात की लाडक्या बहिणीच्या खात्याला आज 3,000 सुटले, कोणी म्हणतं 4,500 सुटले, कोणी म्हणतं 2,100 सुटले. आणि मग ज्या वेळेस ती सकाळचे भांडे तसेच पडू देते, धुण्या तसंच पडलेलं असताना आणि मग ती जाते कुठल्या तरी गावातल्या ऑनलाईन सेंटरवर, तिचं जिथं कुठं काही ग्राहक सेवा केंद्र आहे त्या ग्राहक सेवा केंद्रावर आधार कार्ड घेऊन जाते. तो त्याच्या कामात असतो, तो तिथं 10 मिनिटं बसवतो आणि ते बसवल्याच्या नंतर मग तो लॉग इन केल्यावर त्याच्यावर ते बोट ठेवून म्हणतो तुमचे पैसे आलेच नाही. मग ती पुन्हा त्रस्त होते, परेशान होते की तिच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की टीव्हीवर आणि मोबाईलात तर सांगितलं की लाडक्या बहिणीला कालच जागतिक महिला दिनानिमित्त 3,000 रुपये त्या बाईने सोडले आणि मग हे पैसे नेमके गेले कुठं, तर ती परेशान होते. मग ती सीताबाई, राधाबाई, गोदाबाई कुणाला तरी विचारते. मग म्हणते बाई माझे पैसे आले नाही. तर मग ती म्हणते कुठेतरी मग तू केवायसी केली नसेल, कारण तिला केवायसी हा शब्द कधीच कुठल्याच ग्रंथात नसते, पोथीत नसते, पुस्तकात नसते, ती पहिल्यांदा ऐकलेला असते. आणि ती केवायसी तुमच्या आमच्यावर लादलेली असते. आणि मग त्या केवायसीच्या माध्यमातून पुन्हा मग ती कुठेतरी कागद जमा करते, बँकेत जाते. बँकेत पुन्हा तिथे 5-50-100 रुपये देऊन ती कागद देते. याच्यामुळे तुमचं आमचं नुकसान, फायदा कमी आणि नुकसानच जास्त होतं. ही वास्तविकता आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये सरकारकडून पैसे आले, नाही आले, का आले, कुठं अडकले हे कळायला काहीच मार्ग नसतो. आणि मग सरकार नावाच्या हुशार यंत्रणेला, व्यवस्थेला आमची या माध्यमातून विनंती असेल की आपण खूप तज्ज्ञ आहात, खूप सुज्ञ आहात, खूप हुशार आहात, तुम्ही गोरगरिबांचं भलं करता, चांगलं करता, गोरगरिबांसाठी अनेक योजना राबवता. फक्त आमची विनंती एवढी असेल की तुम्ही ज्या काही 2.5 कोटीच्या आसपास ज्या काही महिला तुम्ही पात्र ठरवलेल्या आहेत या लाडक्या बहिणीच्या लाभासाठी, तर त्याच्याबाबत कधी म्हणता की 86 लाख बहिणींचे अर्ज बाद झाले, कधी अशी केवायसी, कधी तशी केवायसी. फक्त आमची एक विनंती असेल की जसं आम्ही एखादं कुरिअर मागवतो, म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट वरून एखादी वस्तू मागवतो किंवा ऑनलाईन शॉपिंग करतो, तर त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस पैसे आमच्या खात्यातून कटतात तर त्यावेळेस आम्हाला त्याचं ट्रॅकिंग मिळतं की आता नेमकी हरियाणातून निघली, दिल्लीत पोहोचली, नागपूरला आली, सगळं आमच्या मोबाईलवरच कळतं. किंवा कधी बऱ्याचदा आपण ट्रॅव्हलचं तिकीट बुक करतो आणि ट्रॅव्हलचं तिकीट बुक केल्याच्या नंतर मग आपल्याला एक मेसेज येतो, SMS येतो आणि त्याच्या खाली एक लिंक असते. ती लिंक क्लिक केल्याच्या नंतर आम्हाला लगेच कळतं की आपली बस कुठपर्यंत आली आणि मग त्या आधारानं आपण त्या बसमध्ये जाऊन बसत असतो. तसे आमच्या लाडक्या बहिणीचं जे काही तुमचं जे काही पोर्टल आहे, वेबसाईट आहे, ऍप्लिकेशन आहे, तर याच्यावर आम्हाला फक्त आमचे लॉग इन क्रेडेन्शियल द्या की आधार नंबर टाकल्याच्या नंतर त्या महिलेचं स्वतंत्र अकाउंट लॉग इन झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये की तिच्या लाडक्या बहिणीचे पैसे आता मंत्रालयातून सुटले, नागपूरपर्यंत पोहोचले, आता तुमच्या जिल्हा बँकेकडे आले, पण जिल्हा बँकेची केवायसी नसल्यामुळे मग ते पैसे आता तिथं जिल्हा बँकेला धडका मारून मारून मग आता तुमचे पोस्टाच्या खात्याकडे वळते झाले. मग आता पोस्टात पोहोचले आणि मग जा आणि पोस्टातून पैसे काढून घ्या किंवा फिनकेअर मधून काढून घ्या किंवा इक्विटास मधून काढून घ्या किंवा एअरटेल मधून काढून घ्या. ज्या काही 1760 बँका असतील तर ज्या बँकेला डीबीटी अंतर्गत गेले असतील तर त्या खात्यातून ती पैसे गेले का नाही हे आम्हाला सांगावं कृपा करून. असं आमचं शोषण भरण करू नये ही आमची सरकारला या माध्यमातून विनंती असेल की. आणि दुसरीकडे जर लाडक्या बहिणीचं सरकार म्हणत असेल की 17वा हप्ता दिला, 18वा दिला, 19वा दिला, आमच्या खात्यात काहीच नसेल, तर नेमके कुठल्या खात्याला गेले हे त्या पोर्टलवर कळलं पाहिजे की तुमचे या बँकेत पैसे गेले. विदर्भ कोकण होती जुनी तर ती बंद पडली, आता दुसरी बँक तुमच्या महाराष्ट्रामध्ये गेले किंवा
ग्रामीणमध्ये गेले किंवा अजून कुठल्या बँकेमध्ये गेले. आणि दुसरीकडे पुन्हा जर लाडक्या बहिणीचा लाभ तुम्हाला बंद करायचा असेल तर आमचं काहीच म्हणणं नाही, खुशाल तुम्ही बंद करा. फक्त त्याचं आम्हाला कारण सांगितलं पाहिजे की तुमच्या खुट्याला 20 शेळ्या येतात, तुमच्या खुट्याला 4 म्हशी येतात, तुमच्या रेकॉर्डला 12 एकराचा सातबारा आहे, किंवा तुमच्या बँकेत पैसे साठले लय मावेन तर तुमच्या एफड्या इतक्या झालेल्या येतात, किंवा कुठलंही कारण सांगितलं पाहिजे की तुमच्या गळ्यात गहूपोत एकदानी लय मोठे दागिने येतं. मग ते बेंटेकच्या काय आशेनं, पण आमच्या अंगणवाडीच्या बायाला सर्वे करताना तुमच्या गळ्यात 4-5 मोहनमाळा दिसल्या म्हणून तुमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. कुठलं तरी कारण सांगितलं पाहिजे, कारण तो घटनेनं आम्हाला अधिकार दिलेला आहे की एखादा लाभार्थी जर एखाद्या योजनेचा लाभ घेत असेल आणि सरकार जर अचानकपणे तो लाभ बंद करत असेल तर तो कुठल्या कारणामुळे बंद केला हे सरकारनं आम्हाला सांगितलं पाहिजे. बाकी असं आमची जास्तचा अंत पाहू नये. पहिलेच आधीच आम्ही आमच्या शिक्षणामुळं, गरिबीमुळं, बाकीच्या दुखण्यामुळं, आजारामुळं त्रस्त आहोत, परेशान आहोत. आणि मग हे सगळं परेशान होत असताना सरकारनं फक्त आम्हाला एवढं सांगितलं पाहिजे की तुमचा लाभ कशामुळं थांबवण्यात आला, तुमच्या घरात 4 चाकी आहे, 12 चाकी आहे, जे काय असेल ते कारण सांगितलं पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद. जय हिंद.